कोल्हापुरात महानगरपालिका प्राथमिक शिक्षण संघटना कृती समिती आक्रमक झाली आहे। प्रशासनानं शिक्षकांसाठी ड्रेस कोड तयार केला आहे, त्यामुळे शिक्षक जीन्स घालून या ड्रेस कोडला विरोध करणार आहेत। कोल्हापूर, सांगली, साताऱ्यात कचरा वेचक महिलांची हक्क परिषद घेण्यात येणार आहे। 29 मार्च रोजी या परिषदेचे आयोजन करण्यात आले। कचरा वेचक महिलांचे अधिकार त्यांना मिळावेत यासाठी परिषद घेण्यात येते। कचरा वेचताना त्यांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर होत चालला आहे, त्यामुळे परिषदेत याबाबत चर्चा होणार आहे। मुंबई गुन्हे शाखेनं 252 कोटी रुपये किमतीचं 126 किलो एमडी ड्रग जप्त केलं। या प्रकरणी 10 आरोपींना ताब्यात घेतलं असून त्यात एका महिलेचा समावेश आहे। या महिलेच्या एका आरोपीला कुर्ल्यातून अटक करण्यात आली, तर अधिक तपासातून सांगलीतील अंमली पदार्थ बनवण्याचा कारखाना उद्ध्वस्त करण्यात आला। क्राईम ब्रांचमधील इतर अधिकारी यांच्या मार्फतीने साताऱ्याच्या प्रतापसिंह नगरमधील गुंड दत्ता जाधवच्या घरावर प्रशासनानं बुलडोझर चालवला। कडक पोलीस बंदोबस्तात ही कारवाई झाली। दत्ता जाधवच्या घरासह 16 घरांवर कारवाई होणार आहे। आतापर्यंत 6 घरं जमीनदोस्त करण्यात आली आहेत। मीरा भाईंदरच्या नयानगर पोलिसांनी 50 मोबाईल फोन मूळ मालकांना परत केलेत। अनेकांचे मोबाईल चोरीला गेले होते, तर काहींचे गहाळ झाले होते। याचा शोध घेऊन पोलिसांनी तक्रारदारांना मोबाईल परत केले। पोलिसांनी इतर राज्यातून गहाळ झालेले मोबाईल हस्तगत केले। जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचा 375वा सदेह वैकुंठ गमन सोहळा म्हणजेच बीज सोहळा आज देहूनगरीत संपन्न झाला। त्याच पार्श्वभूमीवर देहूमधील मुख्य मंदिरात आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली, तर मोठ्या संख्येनं भाविकांना दर्शनासाठी गर्दी केली। छत्रपती शिवाजी महाराजांची तिथीनुसार 28 मार्चला जयंती आहे। पुण्यात जयंतीनिमित्त महाराजांच्या हस्तपादुका प्रतिकृतीची पालखी काढली जाणार आहे। सोन्या चांदीनं मढवलेली देशातली पहिलीच प्रतिकृती असल्यानं शिवभक्तांनी सांगितलं। तसंच या पालखी सोहळ्यात मोठ्या संख्येनं सहभागी होण्याचं आवाहनही करण्यात आलं।